नमस्कार, मैं अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. उद्या केंद्र सरकारचं बजेट आहे. या बजेटकडून आपल्या शेतकऱ्यांच्या काही अपेक्षा आहेत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आर्थिक पाहणी अहवालातून हे स्पष्ट झालं की केवळ पीक उत्पादनातून शेतकऱ्यांना मिळणारं उत्पन्न हे कमीच आहे. जो काही उत्पन्न मिळतं ते फलोत्पादन आहे, त्यानंतर पशुधन व्यवसाय आहे, त्यासोबतच मत्स्य व्यवसाय, अशा शेती संलग्न व्यवसायातून किंवा रोजगारातून मिळणारं उत्पन्न हे पीक उत्पन्नापेक्षा देखील जास्त आहे. यातून आपल्या शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती स्पष्ट होते. आता उद्याच्या बजेटकडून ही परिस्थिती बदलण्यासाठी आपल्या शेतकऱ्यांच्या काही अपेक्षा आहेत आणि या अपेक्षा पूर्ण होतील अशी आशा आहे. मग नेमका शेती क्षेत्राकडून, शेतकऱ्यांकडून किंवा उद्योगांकडून उद्याच्या बजेटकडून नेमका काय अपेक्षा आहेत ते आज आपण समजून घेऊयात. आता आपल्या शेतकऱ्यांना जो काही सर्वाधिक फटका बसतो तो म्हणजे सरकारच्या धोरणांचा बसतो. त्यातल्या त्यात आयात आणि निर्यात धोरणांचा बसत असतो. मागच्या वर्षभरामध्ये आपण अनेक पिकांच्या बाबतीत याचा अनुभव घेतला होता. आपलं कापूस पीक यातून सुटलं नाही. आपली तूर असेल, हरभरा असेल, उडीद असेल, ही सगळे पिकं आपल्याला आयात निर्यातीच्या धोरणाच्या कचाट्यामध्ये सापडताना दिसले. आता याचा परिणाम झाला असा की या पिकांचे बाजारभाव कमी होण्यामध्ये या धोरणाचा प्रामुख्याने परिणाम होता. याचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच नाही तर उद्योगांना देखील बसला. आता उद्योग जेव्हा तोट्यात जातात तेव्हा त्या पिकाची मूल्य साखळीच धोक्यात येत असते. त्यामुळे शेतकरी आणि उद्योगांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की केंद्र सरकारनं वर्षभरामध्ये कधीतरी मध्येच येऊन या धोरणामध्ये बदल करू नये. म्हणजेच आयात शुल्क मध्येच उठून कमी जास्त न करता त्याचा समावेश हा बजेटमध्येच करावा. एकदा बजेटमध्ये आयात शुल्क निश्चित केल्यानंतर पुढच्या वर्षभरामध्ये त्यामध्ये बदल करू नये. यातून काय होणार? एकतर आपल्या शेतकऱ्यांना ते पीक घ्यायचं की नाही याचा अंदाज लावता येईल. कारण जर सरकार कमी आयात शुल्क करून किंवा आयातमुक्त आयात करून जर भाव पाडणार असेल तर शेतकरी त्या पिकाची लागवड करणार नाहीत. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे उद्योगांना देखील पुढचं वर्षभर काम करण्यासाठी मदत होईल. त्यामुळं जर आयात निर्यातीचं धोरण सरकारनं बजेटमध्ये स्पष्ट केलं तर पुढच्या वर्षभरामध्ये शेतकऱ्यांना पीक लागवडीचं नियोजन करता येईल आणि उद्योगांना देखील आपलं काम करण्यासाठी सोपं होईल. परंतु सध्याची परिस्थिती शेतकरी आणि उद्योगांसाठी देखील मारक ठरत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आता उद्याच्या बजेटमध्ये खरंच अर्थमंत्री यावर काही निर्णय घेतात का ते देखील बघावं लागेल. आता कापड उद्योगांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की उद्याच्या बजेटमध्ये कदाचित कापूस आयातीवरचं शुल्क काढलं जाईल. परंतु याची शक्यता देखील कमीच आहे. कारण देशामध्ये सध्या कापसाचे बाजारभाव स्थिरावलेले आहेत. आजचा जर आपण बाजारभाव पाहिला तर हा बाजारभाव आपल्याला हमीभावाच्या आसपासच दिसून येतो. सध्या सरकार जे काही धोरण राबवतं की मध्येच उठून आयात शुल्कामध्ये कपात करणं, आयात शुल्क काढून टाकणं, निर्यात बंदी करणं, निर्यातीवर निर्बंध लादणं, या सगळ्या धोरणांमुळे शेतकरी, उद्योजक आणि खुद्द ग्राहकांचा देखील तोटा होत असतो. त्यांना देखील नुकसान सहन करावं लागतं. त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये वर्षभरासाठी एक स्थिर धोरण जर राबवलं तर वर्षभरासाठी ही जे काही मूल्य साखळी आहे ती चांगल्या प्रकारे काम करू शकेल. आता दुसरा एक मुद्दा चर्चेला जातो ते म्हणजे खत अनुदानाचा. सध्या केंद्र सरकार हे खत उद्योगाला अनुदान देतं. म्हणजे जेवढी किंमत ठेवायची आणि जो उत्पादन खर्च आहे त्यामधला जे काही तफावत आहे ते केंद्र सरकार उद्योगांना देत असतं. परंतु आर्थिक पाहणी अहवालामध्ये केंद्र सरकार अशी सूचना करण्यात आली की जे काही खत अनुदानामधलं जे काही सर्वात जास्त अनुदान युरियावर दिलं जातं ते अनुदान थेट शेतकऱ्यांना द्यावं. त्यामागचा उद्देश असा आहे की जर अनुदान शेतकऱ्यांना थेट दिलं तर शेतकरी या अनुदानातून आपल्या पिकाला आवश्यक असलेला खताचा वापर करू शकतील. सध्या काय होतं की इतर पिकांच्या तुलनेमध्ये युरिया स्वस्त आहे. त्यामुळं जे खत स्वस्त आहे त्याची मागणी किंवा त्याचा वापर शेतकरी जास्त करतात. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती बिकट असते. पैसे कमी असल्यामुळं जे खत स्वस्त आहे ते खत शेतकरी विकत घेतात. त्यामुळं जमिनीमध्ये नको त्या पिकाचा वापर जास्त होतो. युरियाचा वापर गरजेपेक्षा जास्त होतो. जमिनीचा पोत सध्या खराब होतोय. जमिनी नापीक होण्याचं प्रमाण वाढतंय. हे टाळण्यासाठी जर समजा युरियाचं अनुदान थेट शेतकऱ्यांना दिलं तर शेतकरी आपल्या पिकाला, आपल्या जमिनीला नेमक्या कोणत्या खताची गरज आहे हे ओळखून त्या अनुदानाचा वापर ते खत खरेदी करण्यासाठी करतील. जर समजा युरियाची गरज नसेल तर मिळालेल्या अनुदानातून शेतकरी ज्या खताची आवश्यकता आहे ते खत खरेदी करतील आणि आपल्या पिकाला देतील. त्यामुळं खतांचा संतुलित वापर होईल आणि जमिनीचं आरोग्य टिकून राहण्यामध्ये मदत होईल. आर्थिक पाहणी अहवालातून अशी शिफारस करण्यात आली की शेतकऱ्याला एकर प्रमाणे एक अनुदान ठरवून द्यावं. जर समजा शेतकऱ्याकडे 3 एकर शेती असेल तर त्या 3 एकरासाठी किती युरिया लागतो त्या अंदाजानुसार त्या शेतकऱ्याला जर अनुदान दिलं तर शेतकऱ्यांना आपल्या खतांचा संतुलित वापर करण्याला मदत होईल. सध्या सरकारच्या अनुदान धोरणामुळेच युरियाचा जास्त वापर होत असल्याचं आर्थिक पाहणी अहवालामध्ये सांगण्यात आलं. उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये कदाचित यावरती निर्णय होऊ शकतो याची शक्यता व्यक्त केली जाते आणि ते होणं गरजेचं आहे. आता अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांची आणखीन एक अपेक्षा आहे
ते म्हणजे केंद्र सरकारनं जे काही कर्जपुरवठा शेतीसाठी केला जातो त्यामध्ये वाढ करावी। त्यातल्या त्यात जे काही दीर्घ मुदतीचं कर्ज आहे, जे काही गुंतवणुकीसाठी वापरलं जातं, उदाहरणार्थ शेततळे असतील, शेडनेट असतील, विहीर खोदणं असेल किंवा इतर जे काही दीर्घ कालावधीसाठी केलेली गुंतवणूक आहे, त्या गुंतवणुकीसाठी जे कर्ज दिलं जातात त्यांचे व्याजदर जास्त आहे। हे व्याजदर कमी करण्याची खूप गरज आहे। हे व्याजदर जर कमी केले तर शेतकरी शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांना स्वस्तामध्ये कर्ज मिळतील आणि शेतीमधली गुंतवणूक वाढेल। दीर्घ मुदतीच्या कर्जावरचा जर व्याजदर कमी केला तर शेतकऱ्यांना शेतीमध्ये गुंतवणूक वाढवता येईल, त्यामुळे पिकांची उत्पादकता देखील वाढण्याला मदत होईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतीसाठी जो काही पतपुरवठा केला जातो तो कमी आहे। मागणीच्या तुलनेमध्ये पतपुरवठा कमी असल्यामुळे शेतीसाठी आवश्यक कामं करण्यासाठी शेतकऱ्यांना एकतर अल्पमुदतीचे कर्ज देखील कमी मिळत असतात आणि दीर्घ मुदतीचे कर्ज देखील कमी मिळत असतात। यामध्ये वाढ करण्याची मागणी केली जाते आहे। इंडस्ट्रीकडून म्हणजे उद्योगाकडून देखील ही मागणी केली जाते आहे की शेतीसाठीचा जो काही पतपुरवठा आहे तो केला जावा आणि त्याचे जे काही व्याजदर आहेत ते व्याजदर आणखीन कमी करावे की जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्या शेतीमध्ये गुंतवणूक करणं सोपं जाईल। आता उद्याच्या बजेटमध्ये आता पतपुरवठा वाढवला जातो का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर जे काही व्याज आकारलं जातं त्या व्याजामध्ये कपात केली जाते का किंवा आणखीन काही सवलती शेतकऱ्यांना दिल्या जातात का, हे देखील बघावं लागेल। सध्या सरकार काही प्रमाणात सवलती देतं, सध्या सरकार जे काही व्याज अनुदान देत असतं त्यामध्ये आणखीन वाढ करण्याची मागणी केली जाते आणि या मुद्द्याकडे आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे की उद्याच्या बजेटमध्ये नेमकं पतपुरवठा म्हणजे कर्जपुरवठा शेतीसाठी करण्यासाठी सरकार किती रक्कम देतं, किती टार्गेट ठेवतं आणि त्याचा व्याजदर कमी करतं का ते देखील बघावं लागेल। आणखीन एक शेतीसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सिंचनाचा। आता केंद्र सरकार अनेक माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी अनुदान देत असतं, काही योजना राबवत असतं, परंतु सिंचनासाठी जे क्षेत्र आतापर्यंत आलं आहे त्याचे जे काही प्रमाण आहे ते खूपच कमी आहे। सिंचनाखालील क्षेत्राचं प्रमाण वाढण्याची खूप गरज आहे। आता देशामध्ये जे काही पाणी उपलब्धता आहे ती काही जास्त प्रमाणात वाढत नाही आहे, कारण जे काही आपले जलसाठे जे काही धरणं आहे त्यांची संख्या आपल्याला मर्यादित दिसून येते, परंतु शेततळे असतील त्यानंतर आपल्या विहिरींमधून जे पाणी आपण पिकांना देतो त्यासाठी सिंचनाचा वापर, तुषार सिंचन असेल, ठिबक सिंचन असेल, अशा मायक्रो सिंचन म्हणजे सूक्ष्म सिंचनाचा वापर करून शेतकरी पाण्याची बचत करू शकतात, परंतु यासाठी खर्च देखील येत असतो। आता सरकार अशा सिंचन पद्धतींसाठी शेतकऱ्यांना अनुदान देत असतं, परंतु हे अनुदान अनेकदा खूप कमी शेतकऱ्यांना मिळतं। अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागते। तसंच जे काही सिंचन प्रकल्प सध्या त्यांची दुरावस्था झालेली आहे त्याची देखील दुरुस्ती करायची असते। तसंच नवीन सिंचन प्रकल्प काही भागांमध्ये उभारण्याची गरज असते। त्यासोबत केंद्र सरकारच्या ज्या काही सिंचनासाठी ज्या योजना आहे त्या योजनांसाठी एकतर खूप कमी निधी दिला जातो आणि जे काही तरतूद बजेटमध्ये केली जाते तेवढा खर्च देखील वर्षभरात होईल याची शाश्वती नसते। अनेकदा असा अनुभव येतो की सिंचन क्षेत्रासाठी जेवढ्या काही निधीची तरतूद केली जाते त्यापेक्षा प्रत्यक्ष होणारा खर्च हा खूपच कमी असतो। असं न करता सिंचनासाठी, सिंचन क्षेत्रासाठी निधीमध्ये चांगली वाढ करावी आणि त्याचा पुरेपूर वापर व्हावा आणि त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना पोहोचावा यासाठी वेगळी पद्धत राबवावी अशी मागणी केली जाते। आता उद्याच्या बजेटमधून अर्थमंत्री यावरती काहीतरी भाष्य करतील आणि त्यासाठीचा निधी वाढवतील अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जाते। आता ही अपेक्षा पूर्ण होणार का हे आपल्याला उद्याच्या बजेटमध्येच कळेल आणि नेमकं सिंचन क्षेत्रासाठी बजेटमध्ये काय दिलं जाणार आहे आपण बजेट झाल्यानंतर त्याचा आढावा घेऊच। आता शेती संशोधन हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे। शेती संशोधनाकडे देशात दुर्लक्ष केलं जातं असं अनेक ठिकाणी टीका केली जाते आणि त्यामध्ये काही प्रमाणात तथ्य आहे असं देखील म्हणायला हरकत नाही। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे एकतर बजेटमध्ये कृषी संशोधनासाठी खूपच कमी निधी दिला जातो आणि जो काही निधी दिला जातो त्यापैकी बहुतांश निधी हा केवळ पगार आणि इतर कामावरतीच खर्च केला जातो, म्हणजे प्रशासकीय कामासाठी खर्च जास्त होतो आणि प्रत्यक्ष संशोधनासाठीचा निधी हा खूप कमी असतो। आता देशातल्या शेतीपुढं अनेक आव्हानं आहेत। बदलत्या हवामानामुळं जे काही आपले सध्याचे बियाणे आहे किंवा बियाणे तंत्रज्ञान आहे ते या बदलत्या हवामानामध्ये तग धरत नाही आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना बदलत्या हवामानामध्ये तग धरणारे, जास्त उत्पादकता देणारे बियाण्याचं तंत्रज्ञान आवश्यक आहे, परंतु असं बियाण्याचं तंत्रज्ञान बहुतांश पिकांमध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलं नाही आहे। तसंच जे काही यंत्र आणि अवजारं आहेत म्हणजे आपल्याकडे जे काही शेतीचं धारण क्षेत्र आहे ते खूप कमी आहे। या आपल्या छोट्या शेतकऱ्यांसाठी जे काही आवश्यक यंत्र आणि अवजारं आहेत त्यावर संशोधन करणं देखील गरजेचं आहे, कारण सध्या जे काही अवजारं बाजारामध्ये किंवा यंत्र बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यांच्या किमती खूप जास्त आहे, हे आपले लहान शेतकरी खरेदी करू शकत नाही। त्यामुळे आर्थिक पाहणी अहवालामध्ये देखील अशी शिफारस करण्यात आली, एक तर जे काही आपल्या हवामान बदलाला सहनशील बियाणं तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावं, त्यावर संशोधन व्हावं,
यंत्र आणि अवजारं जे छोट्या शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे त्यावरती देखील संशोधन करावं, त्यांचा विकास व्हावा आणि त्यासाठीच अर्थसंकल्पामध्ये संशोधनासाठी जो काही निधी आहे तो वाढवण्याची गरज आहे। आता उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये खरंच संशोधनाला प्राधान्य दिलं जातं का ते देखील बघावं लागेल, कारण शेतकरी आणि उद्योगांकडून तशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। आता शेतकऱ्यांनी अर्थमंत्र्यांकडून आणखीन एक अपेक्षा व्यक्त केली, ते म्हणजे GSTच्या संदर्भातली। आता मध्यंतरी GST 2.0 या अंतर्गत केंद्र सरकारनं अनेक कृषी अवजारं असतील किंवा शेती संबंधित अनेक कामांवरचा जो GST आहे तो कमी केलेला आहे, परंतु हा GST आणखीन कमी करावा आणि जे काही आवश्यक क्षेत्र आहेत किंवा आवश्यक ज्या काही बाबी आहेत त्यावरचा GST काढून टाकावा अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे। कारण एकतर शेतकऱ्यांचं उत्पन्न घटलेलं आहे, हे आर्थिक पाहणी अहवालातून आपल्याला स्पष्ट झालेलंच आहे आणि त्यावर जर समजा केंद्र सरकार आणखीन GST आकारून त्याच्या किमती वाढवत असतील तर शेतकऱ्यांना आपल्या शेतीमध्ये गुंतवणूक करणं, आपल्या शेतीमध्ये यंत्र आणि अवजारांचा वापर करणं अवघड होत आहे। आता उदाहरणार्थ की बियाणं, खतं, त्यासोबतच जे काही कीटकनाशक आहे यावरचा GST कमी करावा, जे आवश्यक आहे त्यावरचा GST काढून टाकावा अशी मागणी केली जाते। तसंच जे काही अवजार आणि यंत्र आहेत त्यावरचा GST आणखीन कमी करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। आता उद्याच्या बजेटमध्ये यावर खरंच निर्णय केला जातो का ते देखील बघावं लागेल, कारण GSTचा मार आतापर्यंत शेतकऱ्यांनी सहन केला। आता काही महिन्यांपूर्वी सप्टेंबर महिन्यामध्ये सरकारनं GST कमी केला, परंतु त्या GSTमध्ये आणखीन कपात करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। आता उद्याच्या बजेटकडे सगळ्यांचं लक्ष असेल, म्हणजेच कृषीसाठी लागणारं जे काही यंत्र, अवजारं किंवा निविष्ठा आहेत त्यावरचा GST कमी केला जातो का ते देखील पाहावं लागेल। आणखीन एक आहे की पायाभूत सुविधांचा विकास करणं खूप गरजेचं आहे। शेतीच्या पायाभूत सुविधांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात निधीची वाढ करण्याची गरज असल्याची अपेक्षा शेतकरी आणि जाणकारांनी व्यक्त केली आहे। पायाभूत सुविधांचा विकास झाला नाही तर शेतीचा विकास करणं अवघड आहे असं यांचं म्हणणं आहे। उदाहरणार्थ जर समजा शेतकऱ्यांना साठवणुकीच्या सुविधा आपल्या जवळच्या भागामध्ये उपलब्ध झाल्या तर शेतकरी आपला शेतीमाल आवश्यकतेनुसार तिथं जाऊन साठवू शकतात। तिथं माल साठवल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना एक शेतमाल तारण कर्ज मिळू शकतं, शेतकरी आपली गरज भागवू शकतात आणि जेव्हा बाजारभाव शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे वाढले तेव्हा शेतकरी आपला माल विकू शकतात। आज या अशा गोदामांच्या सुविधाचा विकास केल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो। त्यासोबतच इतर जे काही दळणवळण म्हणजे वीज आहेत, त्यानंतर रस्ते आहेत, यांचा विकास जर झाला, त्याचं जाळं जर आपल्याला खेडोपाडीपर्यंत पोहोचलं तर निश्चितच बाजाराची सुविधा देखील शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकते आणि यासाठी सरकारला पायाभूत सुविधांवरचा खर्च वाढवावा लागेल। सध्याची परिस्थिती अशी आहे की शेतीसाठीच्या पायाभूत सुविधांवरती सरकारनं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड तयार केला, परंतु त्याचा विनियोग अनेक कामांसाठी केला जातो। प्रत्यक्ष स्थानिक पातळीवरती जे काही काम सध्या चाललेलं आहे त्याची गती खूपच संथ आहे आणि याला गती देण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सुविधांसाठीचा निधी वाढवावा अशी मागणी केली जाते। आणखीन काही योजनांच्या संदर्भात शेतकऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केली, त्यामध्ये PM किसान आहे। PM किसानचा निधी वाढवावा अशी मागणी मागच्या 4-5 वर्षांपासून केली जाते। सध्या PM किसानमधून शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळत असतात, ही रक्कम वाढवून दुप्पट करावी म्हणजे 12,000 रुपये करावे अशी मागणी देखील शेतकरी करतायत आणि उद्याच्या बजेटमधून शेतकरी अशी अपेक्षा करतात की अर्थमंत्री त्याविषयी घोषणा करतील। त्यासोबतच सरकार जे काही हमीभावानं खरेदी करतं त्या हमीभाव खरेदी संदर्भात देखील शेतकऱ्यांच्या काही अपेक्षा आहेत। सरकार केवळ देशभरामध्ये गहू आणि तांदळाची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात, परंतु जेव्हा इतर पिकांचे भाव पडतात तेव्हा खरेदी खूप कमी प्रमाणात केली जाते। उदाहरणार्थ सोयाबीनचे भाव शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सोयाबीन विकल्यानंतर वाढले, परंतु बहुतांश शेतकऱ्यांना सोयाबीनची विक्री ही 4,500 रुपयांच्या आतच करावी लागली। जर सरकारचं खरेदीचं धोरण जर चांगलं असतं तर शेतकऱ्यांना हमीभाव मिळायला मदत झाली असते। हमीभाव 5,328 रुपये होता आणि शेतकऱ्यांना 4,500 रुपये देखील बाजारात मिळाले नाही। किमान शेतकऱ्यांना 800 ते 1,000 रुपयांचा तोटा झाला। जानेवारी महिन्यामध्ये सोयाबीनचे भाव 5,000 रुपयांच्या दरम्यान पोहोचले, पण तोपर्यंत 60 ते 70% शेतकऱ्यांनी सोयाबीन विकून झालं होतं। आपल्या शेजारच्या मध्य प्रदेश सरकारनं भावांतर योजना राबवली, त्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी फायदा झाला। म्हणजे जे चांगलं सोयाबीन होतं त्यांना हमीभाव मिळाला, पण जे कमी प्रतीचं सोयाबीन होतं त्याला देखील हमीभाव मिळाला, कारण भावांतर योजनेतून सगळ्या सोयाबीनला मॉडेल भाव आणि हमीभाव यामधला फरक मिळाला होता। त्यामुळं या फरक मिळाल्यामुळं शेतकऱ्यांना सरासरीपेक्षा जास्तच भाव आपल्या पदरामध्ये पाडता आला, परंतु महाराष्ट्रामध्ये तसं झालं नाही। हमीभावाने जे काही सोयाबीन खरेदी केलं गेलं ते चांगल्या प्रतीचं म्हणजे FAQ क्वालिटीचं खरेदी केलं गेलं। ज्या सोयाबीनची गुणवत्ता कमी होती ते सोयाबीन शेतकऱ्यांना कमी भावामध्ये विकावं लागलं। त्यामुळे केंद्रीय पातळीवर म्हणजे देश पातळीवर जर महत्त्वाच्या पिकांसाठी हमीभाव जाहीर करून जर भावांतर योजनेसारखी योजना सगळ्या राज्यांमध्ये जर राबवता आली तर सगळ्या शेतकऱ्यांना ह्या हमीभावाचा फायदा होऊ शकतो। म्हणजे जर गुणवत्ता चांगली असेल तर शेतकऱ्यांना मॉडेल रेट बाजारामध्ये मिळेल आणि मॉडेल रेट आणि हमीभाव यामधली तफावत त्या शेतकऱ्यांना मिळेल। गुणवत्ता जरी पावसामुळे किंवा इतर नैसर्गिक संकटामुळे कमी झाली तरी त्या शेतकऱ्यांना हा भाव फरक मिळेल। म्हणजेच हमीभाव योजना राबवल्यानंतर ज्या शेतकऱ्यांना गुणवत्ता कमी असल्यामुळे आपला माल
हमी भावानं घालता येत नाही आणि तो खुल्या बाजारामध्ये खूपच कमी भावात विकावा लागतो, त्या शेतकऱ्यांना देखील भावांतर योजनेतून भाव फरक मिळेल की जसा मध्य प्रदेशमधील सोयाबीन उत्पादकांना मिळाला. म्हणजे ज्या सोयाबीनची गुणवत्ता चांगली होती त्यांना मॉडरेटच्या आसपास दर मिळाला, ज्याची गुणवत्ता कमी होती त्यांना 3,500 रुपयापर्यंत देखील रेट मिळाला. परंतु जे काही पहिल्या टप्प्यात 1,000 रुपयाचा भाव फरक मिळाला त्या 1,000 रुपयामुळं ज्याची गुणवत्ता कमी होती, जे सोयाबीन 3,500 रुपयांनी विकलं गेलं त्या शेतकऱ्यांना देखील 4,500 रुपयांचा भाव हातात पडला, ते केवळ भावांतर योजनेमुळं. जर ही योजना सगळ्या पिकांसाठी राबवली तर शेतकऱ्यांना एकतर भाववाढीसाठी थांबण्याची गरज नाही पडणार, हमीभावानं खरेदी सुरू होण्यासाठी थांबण्याची गरज नाही पडणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुणवत्ता कमी जरी असली तरी शेतकऱ्यांना तो भाव फरक मिळेल आणि काहीसे अधिक पैसे शेतकऱ्यांच्या हातामध्ये पडण्यास मदत होईल. आणि हमीभाव खरेदीपेक्षा या योजनेसाठी लागणारा खर्च खूपच कमी आहे. उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 लाख टन खरेदी करण्यासाठी जवळपास 3100 ते 3200 कोटींच्या दरम्यान खर्च आला आणि मध्य प्रदेशामध्ये 1,500 कोटींमध्ये 17 लाख टन सोयाबीनची खरेदी करण्यात आली. आणि विशेष म्हणजे सगळ्या सोयाबीनचा समावेश या भाव फरक योजनेमध्ये करण्यात आला होता. महाराष्ट्रामध्ये केवळ जे FAQ क्वालिटीचं सोयाबीन आहे त्याचीच खरेदी करण्यात आली होती. अशी योजना देश पातळीवर राबवणं देखील शक्य आहे, कारण मध्य प्रदेशने सोयाबीनमध्ये यंदाची ही योजना यशस्वीपणे राबवली असं सांगितलं जात आहे. या अशा अपेक्षा अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांच्या आहेत. पीक विमा संदर्भात देखील आहे की पीक विमा योजनेमध्ये अजून बदल करून जे काही ट्रिगर्स आहेत, जे काही ॲड ऑन ट्रिगर्स आहे की जे महाराष्ट्र सरकारनं यंदा योजनेतून काढून टाकले, हे सगळे ट्रिगर केंद्र सरकारनं सगळ्या राज्यांना बंधनकारक करावे. म्हणजे केंद्रीय जी योजना आहे त्या योजनेमध्ये ज्या सगळ्या ट्रिगरचा समावेश करावा अशी मागणी देखील केली जाते. आता या सगळ्या योजनांमध्ये बदल केला जातो का, त्यांच्या तरतुदी वाढवल्या जातात का, सरकारी पातळीवर यावर नेमका काय निर्णय होतो हे आपल्याला उद्याच्या बजेटमध्ये कळेलच. उद्याचं बजेट संसदेमध्ये सादर झाल्यानंतर आम्ही बजेटमधून आपल्या शेतकऱ्यांना काय मिळालं, आणखी काय होणं अपेक्षित होतं, काय मिळालं नाही, शेतकऱ्यांसाठी बजेट किती फायद्याचं ठरेल हे आम्ही बजेट झाल्यानंतर तो आपल्यापर्यंत त्याची माहिती पोहोचूच. तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.